नमस्कार मित्रांनो, गावची यात्रा ह्या ब्लॉगचा आहे ना आपला सेकंड पार्ट आहे मित्रांनो. आणि तुमच्या ना कानी ना बैलगाड्या शर्यतीचे ना अनाउन्समेंट पडत असेल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही नक्की कुठे चाललो. मित्रांनो, आम्ही ना घरातून लवकर आपल्या जिथे बैलगाड्या शर्यती तिकडे आलेलो आहे, कारण की आम्हाला ऑलमोस्ट खूप टाईम झाला. कारण की पाहुणे रावले यांचं सगळं जेवण वगैरे बाकीच्या गोष्टींचं प्रत्यक्षाचं जे सर्व घरातलं आटोपणं वगैरे असूया, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर आता आम्ही सगळं फॅमिली येणार होतो. परंतु वहिनी हे लोक बोलले जा तुम्ही दोघं जण. आम्ही मित्रांनो अजून रामगिरा यांचं दर्शनसुद्धा नाही घेतलं. डायरेक्ट आता आपण आलो आहे आपल्या बैलगाडी शर्यती तिथे आलो आहे घाटामध्ये. कारण की बैलगाडी शर्यत घाट 5 ते 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याच्यामुळे बोललं पहिलं बैलगाडी शर्यत बघूया, त्याच्यानंतर आपण जे पण आपल्या देवांचं दर्शन आहे आपल्या रामदेव, रामगिरोबा, खंडोबा आणि वनदेव इकडे आपण जाऊन दर्शन घेणार आहे. त्याच्या आधी आपण गाड्या बघण्याचा आनंद घेऊया. पाहिजे ना त्याशिवाय काय होत. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच 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 मित्रांनो, आम्ही आल्यानंतर ना 5 ते 6 गाडे गेले. त्यातला लाचा गाडा आहे ना तो एकदम मस्त झाला आणि 11 सेकंडमध्ये तो गाडा बसला आणि नंतर मग आपला घाट बंद झाला. चला मित्रांनो, आता आम्ही ना बरोबर आता 6 वाजले आणि आता आपण पहिलं सर्वप्रथम रामगिरोबा यांचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर वनदेव, त्याच्यानंतर खंडोबा. म्हणजे आपण दिवसभरामध्ये आपल्या यात्रेचा एंड करायचा टाईम आता आलेला आहे. चला तर पहिलं आपल्या रामगिरोबा यांचं दर्शन घेऊया. मला माहित होतं की मला गाडी थोडेच बघायला भेटणार आहे, पण मी याच्यासाठी आले कारण की आम्ही 2 वर्षापूर्वी आलेलो गाडी बघायला. त्यावेळेस कियन झोपला होता म्हणून कियन्सनी बघितले नव्हते आणि मला त्याला ते दाखवायचं होतं. आणि तो बघून एवढा खुश झाला ना की तो स्वतःच म्हटलं मम्मी मला खूप भारी वाटलं बघून. आता असं बोलतो की मला अजून बघायचं, पण आता संपली गाडी, काही पर्याय नाही. बोल, काय तुला बोलायचं? मजा आली ना तुला बघायला? बोल, सांग अजून. आमच्या गाड्या असल्या तर तो लय पडला असता. आता शिवचा गाडा असता तर लय पळला असता, म्हणजे तो 9 सेकंदात बसला. आम्ही आमचे ग्रामदेवत रामगिरोबा यांचे दर्शन घेतलेले आहे आणि आता आम्ही निघाले वनदेवाकडे. तर वनदेवा महाराजांचं दर्शन घेऊन नंतर मग खंडोबांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, खूप अंधार पडायला आलेला आहे आणि आपल्याला लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या देवांचं दर्शन, बाकीच्या देवांचं दर्शन करूया. चला तर आता आपण ना आपला हा जो व्हिडिओ शूट करतोय आता मी, तो एकदा स्लो मोशनमध्ये करूया.